मग सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला तुम्ही जाणार का? कारण त्यांनी दत्तात्रय भरणे म्हणतात आम्ही विनंती करणारे हाके यांना. तुम्ही आता म्हणलं महाराष्ट्रातील बड्या बड्या नेत्यांचे फोन आले, कोणाकोणाचे फोन आले सांगितलं ना प्रेसमध्ये आता सगळ्यांची तुम्ही नावं जाहीर करा, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचे फोन आले होते प्रकाशरावजी शिंदे आहेत, उदयजी सामंत आहेत आणि रणजी शिंदे आहेत. मर्निमा मात्र प्रत्यक्षात आलेले आहेत. तुम्ही वारंवार लढायचं म्हणत होता पवारांच्या विरोधात. तिसऱ्या दिवशी त्यांना दुःख नव्हतं, सारे जनतेला दुःख होतं, सामान्यांना दुःख होतं. मग आज तुमच्यावर दबाव टाकला म्हणून तुम्ही मागे येता. दबाव वगैरे दबावाला झुगारणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाके महाराष्ट्राला काय आहे माहित आहे, पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर एक महिला नेतृत्व बसलेलं आहे आणि एका अपघाती दुःखद निधनानंतर बसलेलं आहे. ही भावना आहे ना, त्यामुळं ही निवडणूक म्हणजे अंतिम असं नाहीये ना. अनेक निवडणुका सुद्धा समोर आहेत आणि अजून पुढे काळ भरपूर आहे ना. मग गेल्या महिनाभर ही भावना का नव्हती तुमच्याकडे? कारण तुम्ही थेट पवारांना चॅलेंज करत होता. गेले महिनाभर तुम्ही सांगत होता की सर्वसामान्यांना दुःख आहे, आम्हाला नाही. तुम्ही आज माघार का घेताय? लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार काढून घेताय का तुम्ही आमचा? म्हणजे आम्ही बोलू नये असं तुमचं काय म्हणणं आहे का? आणि मी कुठला एखादी शब्द बोलत असेल, एखाद्या वरिष्ठांच्या विनंतीला मान देत असेल, तर ह्याच्यामध्ये एवढं राग आणि एवढा द्वेष दाखवण्याचं काय कारण नाही? पण महिनाभर तुम्ही हे सगळं तुम्ही लोक तुमच्या पाठीमागे राहिले, लोक तुमच्या पाठीमागे राहिले, बारामतीकर तुमच्या पाठीशी राहिले, तुम्ही आश्वासनं दिली. बारामतीचा विकास झाला नाही हे तुम्ही बारामतीचा एक प्रश्न शेवटचा की तुम्ही बारामतीचा विकास झाला नाही हे मुद्दे मांडले, लोक तुमच्या पाठीमागे राहिले. आता लोकांना विश्वास होता, तुम्ही लढा अशी अपेक्षा होती, अचानक युटर्न का? तुम्हीच म्हणताय सहानुभूतीची लाट आहे. तुम्ही कसं दोन्ही बाजू तुम्ही प्रश्न असा नाही, तुम्ही आता मुद्दा मांडला ना सहानुभूती. एक महिला उपमुख्यमंत्री पदावरती बसलेत, पण तुम्ही वारंवार विधानं केली की ते तिसऱ्याच दिवशी बसल्या. त्यावेळेस दुखवटा नव्हता का सामान्य जनतेला? लोकशाही व्यक्त नाही व्हायची जरूर व्हा तुम्ही, पण आज तुम्ही युटर्न आज अचानक तुम्ही अचानक म्हणजे राजकारणामध्ये भूमिका घेत नाहीत लोक. एका कार्यकर्त्याने भूमिका घेतली तर तुम्ही एवढं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात लोक युटर्न घेत नाहीत. यशवंतराव चव्हाणांपासून लोकांनी युटर्न घेतलेले आहेत. किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी? ही भूमिका दबावातून आहे. काय दबावाचा प्रश्न येतो? अनेक नेत्यांचे फोन आले. दबावाचा काय? मी बोललो दबाव आहे माझ्यावर. मी एवढं म्हणतोय की मला रिक्वेस्ट केली, वरिष्ठांनी रिक्वेस्ट केली. निर्णय प्रक्रियेमध्ये असलेल्या, राजसत्तेमध्ये अंतिम पदावर बसलेल्या माणसाने जर मला कॉल केला असेल, माझे प्रश्न जर काही सुटत असतील, माझ्या डेलिगेशनला ते निमंत्रण देत असतील, तर मी का त्याच्यावर विचार करू नये? हा जो संघर्ष तो चालू राहील पुढे. मग हा जो संघर्ष सुरू आहे, संघर्ष चालू राहील. आमच्या शोषितांचे, वंचितांचे, पीडितांचे जर प्रश्न सुटत नसतील, महाराष्ट्राच्या बजेटरी सेशनमध्ये 0.5% जास्त तरतूद होत नसेल, आम्ही बोलायचं नाही. मी एखादं डेलिगेशन घेऊन गेलो म्हणजे मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज केलं असं तुमचं म्हणणं आहे? मी ताईंना पाठिंबा दिला, एका महिलेला पाठिंबा दिला, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या एका महिलेच्या रिक्वेस्ट कॉलला मी सकारात्मक प्रतिसाद दिला. याच्यातून मला खलनायक ठरवताय तुम्ही? बारामती जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढे तुम्ही सुनेत्रा पवारांना भेटणार, बोलणार तुम्ही? आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून लोकशाहीमध्ये विरोधकांनी बोलायचं नाही, विरोधकाची स्पेस भरून नाही काढायची, सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला बळी द्यायचं असं तुमचं म्हणणं आहे? जसं आता सुनेत्रा पवार तुमच्याकडे विनंती त्यांनी केली की बाबा बिनविरोधसाठी, तर बारामतीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे सुनेत्रा पवारांना भेटणार, मागण्या करणार, काय करू? अर्ज करू. नाही प्रतिसाद मिळाला, त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा मार्ग काय? आम्हाला काय त्यांनी काय बंदी घातली का? कुणी? लोकशाही सिस्टीम पत्रकारांनी समजून घेतली पाहिजे. एखादी मूव केली म्हणजे आरोपी ठरले असं कोणी सांगितलं लोकशाहीमध्ये? निवडणुकीतून माघार घेतली आहे, सुनेत्रा वहिनींच्या प्रश्नाला फिरणार आहात का बारामती तालुक्यात? हे बघा, ते मी ठरवेन. माझा आत्ताचा विषय काय आहे की मी अर्ज भरत नाही, हे वास्तव आहे. फिरायचं का नाही फिरायचं ते मी सांगेन ना तुम्हाला. माघार घेतली काय? माघार घेतली प्रेस कशाची घेतली आता? धन्यवाद.